नमस्कार, मी प्रीती. स्वागत आहे आपलं भक्तिभाव कॉर्नर हे यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्ठी उत्सव 2023मध्ये कधी आहे, तसेच चंपाषष्ठी का साजरी करतात आणि चंपाषष्ठीबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी हे व्रत केले जाते. याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते. यंदा 13 डिसेंबर 2023 म्हणजेच बुधवारी मार्तंड भैरव षडरात्र उत्सव आरंभ होत असून 18 डिसेंबर सोमवारी चंपाषष्ठी आहे. मल्हारी मार्तंडचा खंडोबा उत्सव 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. मार्गशीर्ष शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवसापासून हा उत्सव सुरू होईल. 6 दिवसांचा उत्सव नवरात्रीप्रमाणे साजरा केला जातो. व्रत पाळण्याबरोबरच लोक उपासनेशी संबंधित नियमांचे पालन करतात. तर चंपाषष्ठीची पूजा वेळ कधी आहे ते आता आपण पाहूयात. तर षष्ठी तिथी सुरू होत आहे 17 डिसेंबर 2023 म्हणजे रविवारी संध्याकाळी 5:33 आणि षष्ठी तिथी समाप्त होत आहे 18 डिसेंबर 2023 म्हणजे सोमवारी दुपारी 3:15 या नवरात्रीत आराध्य देव खंडोबाची विशेष पूजा आराधना केली जाते. त्यांच्या मूर्तीवर हळद उधळली जाते आणि हवन पूजनासह भंडारा आयोजित केला जातो. या दिवशी विशेष करून वांग्याचे पदार्थ तयार केले जातात. राज्यातील जेजुरी या मंदिरात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. कारण मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे येथील बहुतांश भाविकांचे कुलदैवत आहे. तसेच घरोघरी नवरात्र उत्सवाप्रमाणे खंडोबाचा कुळाचार केला जातो. कुळाचाराप्रमाणे या नवरात्रीत पूजेत सुगट व देवांचे टाक यांची पूजा केली जाते. नवरात्रीप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घटावर लावल्या जातात. या उत्सवादरम्यान अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो. खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजे जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालून तयार केलं जाणारं पदार्थ, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा आणि लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. तळी भरणे म्हणजे एका ताम्हणात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण सदानंदाचा येळकोट असे मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात. या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. ब्राह्मण सुवासिनीला जेवायला बोलवतात. तर चंपाषष्ठी का साजरी करतात हे आता आपण पाहूयात. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. जेजुरी या गावी मल्हारी देवस्थान आहे. यामागील कथा अशी आहे की आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मनी व मल्ल दैत्यांचा वध केला. मल्हारी मार्तंड हा महादेवाचा एक अवतार होता. कृतयुगात ब्रह्मदेवाने मनी व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही. हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले. त्यांचा हा त्रास बघून ऋषीमुनींनी देवांकडे मदत मागितली. तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले 7 कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालून गेले. मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती फोडून त्याला जमीनदोस्त केले. तसेच मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले. नंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला. तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली. तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने तेही मान्य केले. तेव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते. श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यामध्ये खंडोबाची उपासना जास्त केली जाते. तर खंडोबाच्या उपासनेतील भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाची 5 प्रतीके म्हणजे लिंग, तांदळा, मुखवटे, मूर्ती आणि टाक होय.
तर लिंग हे स्वयंभू अचल अगर घडीव असते. तांदळा ही चलशिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते. मुखवटे हे कापडी किंवा पिटली असतात. मूर्ती ह्या उभ्या बैठ्या घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात. टाक घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्रावर बनवलेल्या प्रतिमा होय. खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे. त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे. काही सौम्य नवसे पुढील प्रमाणे आहेत. मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे, दीपमाळा बांधणे, मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे, पायऱ्या बांधणे किंवा ओवरी बांधणे, देवावर चौरी ढाळणे, खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे, पाण्याच्या कावडी घालणे, उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरात प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणी म्हणवणे, याला जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. देवाची गदा म्हणजे वारी मागणे, देवाच्या नावाने ठराविक काळात भिक्षा मागणे, तळी भरणे उचलणे, दही भाताची पूजा देवास बांधणे, पुरण वरण व रोडग्याचा आठवा रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण गुरव व वाघ्या मुरळी यांस भोजन घालणे, कान टोचणे, जावळ शेंडी आदी विधी करणे, खोबरे भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे हे आहेत. तर खंडोबासाठी रविवार हा दिवस मानण्यात आलेला आहे. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाना यांचा विवाह झाला. माघी पौर्णिमा हा माळसेचा जन्मदिवस आहे. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले. तर महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये खंडोबाची 12 प्रसिद्ध स्थाने कोणती आहेत ते आता आपण पाहूयात. तर महाराष्ट्रामध्ये कडेकरे पठार जेजुरी, निमगाव, पाली पेंबर सातारा, नळदुर्ग, धाराशिव उस्मानाबाद, शेंगूड अहमदनगर, सातारा औरंगाबाद आणि माळेगाव ही आहेत. आणि कर्नाटकमध्ये मैलारपूर पेंबर बिदर, मंगसुल्ली बेळगाव, मैलारलिंग धारवाड, देवरगुडू धारवाड आणि मनमैलार बल्लाळी ही आहेत. तर खंडोबाची वेशभूषा कशी आहे तर साधारणपणे विठ्ठलासारखी देहयष्टी, पांढरे धोतर, डोक्याला रुमाल, अंगरखा, उपरणे असा साधाच वेश असतो. तर खंडोबाची प्रमुख भक्ती कशी आहे? बेल भंडार वाहने हीच त्याची प्रमुख भक्ती होय. हळद पूड सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व येळकोट येळकोट जय मल्हार हा गजर करतात. याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराया सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे, ज्यायोगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल. तर खंडोबाच्या हातातील वस्तू काय आहेत? खंडोबाच्या 4 हातात खडक, त्रिशूळ, डमरू व रुधिर मुंडासह पानपात्र असते. जवळ कुत्रा असतो. मानप्रमाणे प्रथम मान नंदीला, नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो. तर जेजुरी हे गाव पुण्याच्या आग्नेयेस 30 मैलावर पुणे पंढरपूर रस्त्यावर आहे. उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे. या मंदिरात असणाऱ्या राम मंदिरात एक लेख आहे. त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण 13 शके 1792 मध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी बायजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे. गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणाऱ्या 63 औऱ्या आहेत. तर खंडोबाची पूजा कशी होते? खंडोबाची तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रूपकांची पूजा होते. बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच. लग्न समारंभातच खंडोबाचा टाक घेतात. घरी त्याच टाकावर नवरात्र बसविली जाते. देवाची स्वच्छता घासपूस करून पूजा करावी. कापूर चंदन मिश्रित पाणी एका भांड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे. पूजा करताना फुले, गुलाल व भंडार व्हावा. भंडार लावलेले तांदूळाचे दाणे व्हावेत. पूजा करताना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी कमळे व इतर रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची, मालती फुले अर्पण करावीत. पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने, अशोकपत्रे, तुळशीपत्रे, दुर्वांकूर पत्रे, आंब्याची पाने, जाईची, कवठाची, जांभळीची,
सब्जाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे. मिळतील ती पत्री पाने देवास पाहावी. देवासमोर सुगंधी धूप जाळावा. उत्तम वस्त्रे अलंकार देवास अर्पण करावे. देवासमोर वाटीत दूध ठेवावे. त्रयोदश गुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा. देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधतात. 6ही दिवस नंदादीप तेवत ठेवतात. देवाला रोज माळ वाहतात. देवाची रोज पूजा, नैवेद्य व आरती करतात. आरतीसाठी पिठाचे दिवेही केले जातात. 6 दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी महात्म्याचे मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्राच्या या दिवसात फार फलदायी होते. सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचे भरीत, बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवतात. खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून 8 महिने वांगी चालतात. महाराष्ट्रात चातुर्मासात कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो. चंपाषष्ठीस ब्राह्मण सुवासनीस भोजन, वाघ्या मुरळीस भोजन घालावेच. भोजनानंतर त्यांना पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहने कुत्रे व घोडा यांनाही खाऊ घालावे. सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात. जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण वाघ्या मुरळीकडून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानातून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात. तळी भरणे, उचलणे हाही नवस प्रकार करतात. नंतर नवरात्र उठवतात. वारी मागणे म्हणजे काही घरातून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे. वारीचा अजूनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यात वारी मागतात. तामण घेऊन 5 घरी वारी खंडोबाची म्हणून ओरडतात. साधारणपणे कोरडे पीठ वारीत दिले जाते. त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरातील सर्वजण प्रसाद म्हणून खातात. यामुळे अशा घरास खंडोबा अन्नधान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे. तर दानधर्म काय करावे? या नवरात्रात आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दानधर्म करावा. अन्नदानास फार महत्त्व आहे. कुंकू अक्षतासह पानविडा द्यावा. तर दिवटी बुधले म्हणजे काय आहे? दिवटी बुधले याचे महत्त्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता. तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे, पितळ्याची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे. ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे. नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी. नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत विझवावी व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे. लग्न कार्यात अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणी गाणे, ऐकणे, देवास त्यासाठी पाचारण करणे याही प्रथा प्रचलित आहेत. आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्र उत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म कुळाचार पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जाऊ नये, घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा, आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत. तर कशी वाटली तुम्हाला ही चंपाषष्ठीबद्दल माहिती? मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.